नमस्कार. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय कार्यरत आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदर आस्थापनेखाली मेक इन इंडिया व स्किल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी उभारण्यात आलेल्या आहेत. या आयटीआयच्या माध्यमातून युवक युवतींना कौशल्य विकासाद्वारे सक्षम करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात किमान एक आयटीआय सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार 358 तालुक्यात एकूण 417 शासकीय उपसंस्था कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता जवळपास 1 लाख आहे. त्यापैकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव, जिल्हा पुणे या संस्थेची माहिती आपण करून घेऊया. आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही ISO प्रमाणित सुसज्ज व अद्ययावत संस्था आहे. ही संस्था पुण्यापासून जवळपास 85 किलोमीटर असून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या मंचरपासून किमान 15 किलोमीटर अंतरावर घोडेगाव येथील गोनवडी येथे संस्था कार्यरत आहे व जवळपास मंचर, जुन्नर, चाकण इत्यादी इंडस्ट्री झोनमध्ये संस्थेतील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. संस्थेचा परिसर अतिशय रमणीय असून निसर्गरम्य वातावरणात सुसज्ज इमारती उभ्या आहेत. सन 1992 मध्ये संस्था स्थापन झाली असून सन 2006 पासून स्वतःच्या इमारतीत कार्यरत आहे. मे महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड पुणे यांचे सोबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सन 2008 मध्ये सामंजस्य करार केला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये पुनश्च सामंजस्य करार वाढविण्यात आला आहे. या संस्थेत एकूण 10 व्यवसाय व 14 युनिट्स आहेत. तसेच प्रवेश क्षमता 304 प्रशिक्षणार्थी इतकी आहे. संस्थेतील व्यवसायांसाठी एक कार्यशाळा, एक CNC कार्यशाळा, प्रशासकीय इमारत, COE बिल्डिंग, मर्सिडीज बेंझ कडून ई-लर्निंग लॅब, मुलांसाठी वसतिगृह, खेळाचे मैदान, ग्रंथालय इत्यादी सुविधा सुसज्ज आहेत. या संस्थेचा कार्यभार माननीय प्राचार्य श्री अशोक साबळे साहेब यांच्याकडे आहे. संस्थेची थोडक्यात माहिती या चार्टमध्ये दाखविली आहे. संस्थेचे भूमिपूजन सन 2001 मध्ये व COE बिल्डिंगची उभारणी सन 2007 मध्ये झाली आहे. संस्थेमध्ये परगावाहून प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निवासासाठी वसतिगृह व उपहारगृहाची सुविधा आहे. तसेच खेळाचे मैदान व प्रार्थना सभागृहांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंशिस्त, सांघिक भावना व प्रेरणादायी विचार रुजविले. आता आपण संस्थेतील सर्व व्यवसाय व कार्यशाळेची माहिती करून घेऊया. संस्थेतील एकूण 10 व्यवसायांपैकी 8 व्यवसाय अभियांत्रिकी व 2 व्यवसाय बिगर अभियांत्रिकी आहेत व ऑगस्ट 2021 पासून एकूण प्रवेश क्षमता 430 इतकी अपेक्षित आहे. तसेच संस्थेतील सर्व व्यवसायांना DGT नवी दिल्ली यांची मान्यता. त्यापैकी 6 व्यवसाय 2 वर्ष कालावधीचे असून उर्वरित 4 व्यवसाय 1 वर्ष कालावधीचे आहेत. सध्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये एकूण 216 जागा उपलब्ध आहेत. आता आपण संस्थेतील सर्व व्यवसायांची व कार्यशाळांची माहिती करून घेऊया. फिटर हा 2 वर्ष कालावधीचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात मशीनच्या पार्ट्सची जोडणी करणाऱ्या कारागिरास फिटर असे म्हणतात. त्यामध्ये बेसिक फिटिंग्स, फोर्जिंग, शीट मेटल, वेल्डिंग, टर्निंग आदी अभ्यासक्रम समाविष्ट आहे. 2 वर्षांमध्ये फिटर व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान प्रशिक्षणार्थ्यांना दिले जाते. फिटर व्यवसाय उत्तीर्ण उमेदवार सर्व शासकीय कार्यशाळा, ऑटोमोटिव्ह कंपनीज, रेल्वे, ST वर्कशॉप, फॅब्रिकेशन वर्क, जहाज निर्मिती, अवजड उत्पादनाची कारखाने इत्यादी ठिकाणी काम करू शकतो किंवा स्वतःचा उद्योगही करू शकतो. MRAC म्हणजेच मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा 2 वर्ष कालावधीचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता 10वी उत्तीर्ण आहे. या व्यवसायामध्ये रेफ्रिजरेशन कार्यशाळेतील साधने व उपकरणांची संपूर्ण माहिती दिली जाते. तसेच 2 वर्षाच्या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांस रेफ्रिजरेशन व वातानुकूलन तंत्रज्ञ संबंधित कौशल्य ज्ञान, व्यावसायिक ज्ञान व संबंधित रोजगार कौशल्य यांचे प्रशिक्षण दिले जाते.
केंद्र शासनाच्या शासकीय कंपन्या, रेफ्रिजरेशन निर्मितीच्या कंपन्या व कारखाने या ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात। तसेच उमेदवार स्वतःचा व्यवसाय करून मेंटेनन्स व स्पेअर पार्ट्सची विक्रीसारखी सेवाही देऊ शकतो। संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये व्हिजिट करून तेथील कामाचे स्वरूपाची ओळख करून दिली जाते। EM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा 2 वर्षाचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेशासाठी पात्रता इयत्ता 10वी पास आहे। या व्यवसायामध्ये दैनंदिन जीवनातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर, देखभाल व दुरुस्ती इत्यादी शिकविले जातात। प्रात्यक्षिकामध्ये सोल्डरिंग, डिजिटल टेस्टिंग, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट इत्यादी कौशल्ये घेतली जातात। विविध सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी आस्थापनात तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत। तसेच स्वयंरोजगाराच्याही विविध संधी उपलब्ध आहेत। ICTSM म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स हा 2 वर्षाचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास आहे। या व्यवसायामध्ये IT क्षेत्रातील सर्व आधुनिक माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाते। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर सॉफ्टवेअर, नेटवर्क सिस्टीम, सर्व्हर इन्स्टॉलेशन आदी विषयांचे ज्ञान प्रशिक्षणार्थ्यांना दिले जाते। ICTSM ट्रेड उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी दिलेल्या पदांवर खाजगी व शासकीय आस्थापनेत काम करू शकतो किंवा त्यामध्ये स्वयंरोजगारही करू शकतो। इलेक्ट्रिशियन हा 2 वर्ष कालावधीचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेश पात्रता इयत्ता 10वी पास आहे। या व्यवसायात विजेच्या विविध बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते। या व्यवसायात वायरिंग, घरातील उपकरणे, इलेक्ट्रिकल मशीन्स, लाइटिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स इत्यादी इलेक्ट्रिशियनची सर्व कौशल्ये विकसित केली जातात। इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी कोणत्याही खाजगी व शासकीय आस्थापनेत इलेक्ट्रिशियनचे काम करू शकतो किंवा स्वतः वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न करू शकतो। तसेच तो संबंधित साहित्याची विक्री व दुरुस्तीही करू शकतो। फायरमन हा 2 वर्ष कालावधीचा अभियांत्रिकी व्यवसाय असून 10वी अनुत्तीर्ण उमेदवारही हा व्यवसाय करू शकतो। उमेदवारास इलेक्ट्रिशियन या व्यवसायास प्रवेश न मिळाल्यास तो त्याऐवजी वायरमन ट्रेड करू शकतो। यामध्ये घरगुती तसेच इंडस्ट्रीमधील इलेक्ट्रिकलच्या सर्व मूलभूत कामांची कौशल्ये शिकविली जातात। तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी पॉलिटेक्निकच्या 2ऱ्या वर्षास प्रवेश घेऊ शकतो किंवा कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपही पूर्ण करू शकतो। वायरमन ट्रेड उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी दिलेल्या शासकीय आस्थापनेत काम करू शकतो। तसेच तो प्रशिक्षणार्थी दिलेल्या पदांवर खाजगी कंपनीमध्येही काम करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतो। POCM म्हणजे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा 1 वर्षाचा अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेशासाठी पात्रता इयत्ता 10वी पास आहे। POCM हा एक मल्टीस्किल म्हणजेच विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय आहे। या व्यवसायामध्ये नळ व पंप दुरुस्ती संबंधित आवश्यक त्या सर्व कौशल्यांवर भर दिला जातो। POCM व्यवसाय उत्तीर्ण झाल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी खाजगी कॉन्ट्रॅक्टही घेऊ शकतो। कोपा म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा 1 वर्षाचा बिगर अभियांत्रिकी व्यवसाय असून प्रवेश पात्रता इयत्ता 10वी पास आहे। कोपा व्यवसायामध्ये कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर सॉफ्टवेअर संबंधित सर्व मूलभूत कौशल्ये शिकविली जातात। त्यामध्ये विंडोज, MS ऑफिस, HTML, जावास्क्रिप्ट, VBA, टॅली, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी आदी मॉड्यूल्स घेतली जातात। उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना सर्व शासकीय संस्थांमध्ये नोकरी मिळते। वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्याला रोजगार मिळतो। तसेच तो वेगवेगळ्या पदांवर स्वयंरोजगारही करू शकतो।
कोपा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यास नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिपही करता येते। कोपा व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी दिलेली यूट्यूब लिंक पहा। FDT म्हणजे फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी हा 1 वर्ष कालावधीचा बिगर अभियांत्रिकी व्यवसाय असून शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास आहे। या व्यवसायातून युवतींना फॅशन उद्योगातील अत्याधुनिक माहिती व कौशल्ये तसेच पोशाख व परिधानासंबंधित सर्व माहिती, गारमेंट्स उद्योग, स्टिचिंग, फॅब्रिक्सचे सर्व प्रकार, कम्प्युटराइज्ड फॅशन डिझाईन इत्यादी शिकविले जातात। FDT उत्तीर्ण युवती खाजगी कंपनीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम पाहू शकते किंवा फॅशन क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका बनू शकते। WD म्हणजे वेल्डर हा 1 वर्ष कालावधीचा अभियांत्रिकी व्यवसाय असून 10वी अनुत्तीर्ण उमेदवारही हा व्यवसाय करू शकतो। या व्यवसायात सर्व प्रकारची वेल्डिंगची कामे, वेल्डिंगच्या पद्धती, उपकरणांची देखभाल व दुरुस्ती शिकविली जाते। वेल्डर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्याला शासकीय व खाजगी कंपनीमध्ये भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, तसेच तो स्वयंरोजगारही करू शकतो। संस्थेतील कार्यशाळेच्या भव्य व सुसज्ज इमारती असून प्रात्यक्षिकासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। संस्थेतील प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व्यवसाय निदेशकांकडून आदिवासी विभागात जाऊन केले जाते। याशिवाय संस्थेमध्ये सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकास, कौशल्य प्रशिक्षण, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रशिक्षणार्थी केंद्रित कार्यक्रम म्हणजेच स्टुडंट सेंट्रिक ॲक्टिव्हिटी राबविली जाते। महिंद्राद्वारे प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक विकास कार्यक्रम, रोजगार वाढीसाठी आवश्यक सर्व प्रयत्न व कार्यशाळा केल्या जातात। तसेच हेल्थ कॅम्प, इंडस्ट्री व्हिजिट, रोड सेफ्टी सेशन इत्यादी विविध महत्त्वपूर्ण कामे संस्थेत केली जातात। तसेच विज्ञान दिन, महिला दिन, वक्तृत्व स्पर्धा या विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेत केले जाते। सार्थक ग्रुप यांचेकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते। रक्तदान शिबिर सारखे सामाजिक उपक्रम संस्थेमध्ये घेतले जातात। प्रशिक्षणार्थ्यांची कॅम्पस मुलाखत घेतली जाते व सायन्स एक्झिबिशन व्हिजिट तसेच याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये रोजगारासंबंधित ज्ञान व इंडस्ट्रीमधील कौशल्याचा प्रत्यक्ष वापर दाखवून त्यांचा आत्मविश्वास अधिकाधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात। संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना यशस्वी प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा गौरव करण्यात येतो। अशा प्रकारे 15 जुलै 2020 रोजी जागतिक कौशल्य दिनानिमित्त या संस्थेत पुणे विभागातून उत्कृष्ट संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। या संस्थेत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी admission.dvt.gov.in या वेबसाईटवर करण्यात येत आहे व प्रवेशासंबंधित सर्व माहिती सदर वेबसाईटवर उपलब्ध आहे। या संकेतस्थळाला इच्छुकांनी आवर्जून भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा। सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची असून इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासंबंधित अडचणींचे निवारण करण्यासाठी तसेच प्रवेशासंबंधित अधिकच्या माहितीसाठी संस्थेतील संबंधित व्यक्तींशी त्वरित संपर्क साधा। धरा कौशल्य शिक्षणाची कास, नोकरी मिळेल हमखास। नोकरी व व्यवसायाची हमी देणाऱ्या ITI मध्ये ताबडतोब प्रवेश घ्या व आत्मनिर्भर व्हा। आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मी कौशल्यदूत सौ स्वाती अमित झवेरी, शिल्प निदेशक कोपा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव, जिल्हा पुणे।